नमस्कार बाबांनो, तलाठीवरती मालदार पोस्ट आहे. या पोस्टमध्ये फक्त पैसा आहे दाद्या, हे सगळ्या जगाला माहिती आहे. लाईव्ह मध्ये असलं कोण बोलत नाही दाद्या, किंवा कुणाच्या दम नाही दाद्या, पण रिअल सांगतोय दाद्या, तलाठी भरतीसारखा माल कुठल्याच पोस्टमध्ये नाही. तू घर बसल्या अभ्यास कर, कुठे अकॅडमीवर येऊन अभ्यास कर, कुठेही कर दाद्या, पण जे तुला आज सांगतोय ना दाद्या व्यवस्थित. आता काय काय पोरं टेन्शन मध्ये गेले ती, सर आम्ही सरळ सेवा करत होतो, आता तलाठी भरती प्री प्लस मेन्स झाले, काय करायचं? बाबा ले लोड घेऊ नको, काय टेन्शन घ्यायचं काय कारण नाही दाद्या. तुझा जेवढा अभ्यास आहे ना, थोडा एक 20 ते 30% अभ्यास वाढवायचा आहे. आपल्याला दिवस किती गावते तर तुला मार्क किती पाडायचे दाद्या, एक टार्गेट आत्तापासून फिक्स कर, माल कमवायचं आहे दाद्या. ह्या जगात पैशाशिवाय काही महत्वाचं नाही. जी लोक म्हणतात ना ह्या जगात पैसा महत्वाचा नाही, ही छपरी लोक आहेत दाद्या. ह्यांनी माल छापून बसलाय दाद्या. आपण पण म्हणाव दाद्या, पण कधी माल छापल्यानंतर. पैशाशिवाय घंटा पान हलत नाही दाद्या, रिअल सांगतो. आणि पैसा नसल्यावर कोण केळ किंमत देत नाही, रिअल बोलतो तुला, लपाछपी नाही करते. काय इथं बघ, तलाठी भरती 2026 दाद्या, फक्त एवढाच अभ्यास करा. किती महिने राहिले तर 3 महिने. टार्गेट दाद्या 60+. हा किती 60+, 100% सिलेक्शन होऊन जाते. ओके दाद्या, रोज किती तास अभ्यास करायचा, कोणत्या टॉपिकवर भर द्यायचा, पीडीएफ कोणत्या वाचायची, लेक्चर कुठलं करायचं, एवढंच कर घर बसल्या. आयटम बिटमचा नाद सोड दाद्या, काय नाही. तुझ्याकडे माल जर झाला ना, आई शप्प सांगतो, तुझ्या पोरीवर प्रेम केले, ती पोरगी सोडून जरी गेली ना, तुला माल असल्यावर महागारी येते दाद्या. एवढी ताकद आहे पैशात. ठीक आहे दाद्या. ह्याच्या अगोदर पहिली गोष्ट दादा, ही पीडीएफ कोर्स, बाप पीडीएफ कोर्स आहे. 1,00,000 प्रश्न आहेत ना, 199 मध्ये अख्ख्या महाराष्ट्रात कोण देत नाही, कोण मायकालाल कुठलाच सर देत नाही दाद्या. आणि एवढा दम पण नाही दाद्या. मला माहिती आहे टायपिंगला किती ताप आहे, हा पोरांना किती किती पेमेंट द्यावं लागते दाद्या, पण हे सगळं ठेवले तुमच्यासाठी. किती प्रश्न आहेत दाद्या? 1,00,000 प्रश्न 199 मध्ये. ह्याच्यामध्ये काय दाद्या, गणित आहे, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्रजी, जीके, जीएस, करंट अफेअर सगळं ऍड केले. नीट वाचायचं आहे. जेवढं सब्जेक्ट तुला लागतात ना, प्री प्लस मेन्स सिलेबस याच्यामध्ये 199 मध्ये देतोय. आता पहिली गोष्ट पोरांनो, आपल्याला शेवटचं गावले 3 महिने. किती महिना? 3 महिने. ठीक आहे दादा. टार्गेट काय असलं पाहिजे? 60+ मार्क. ह्याच्यापेक्षा दुसरं टार्गेट नसलं पाहिजे. टार्गेट किती? 60+. कमीत कमी अभाव. एवढी मार्क जरी पाडली नो टेन्शन, आणि एवढी मार्क आरामात मिळते ती. पहिली गोष्ट दाद्या, आता पोरांचा एक उद्देश काय असते, सर आम्ही किती तास अभ्यास केला पाहिजे? भावांनो, माझं तर सरळ मत आहे दाद्या, लय तुम्हाला सांगत नाही, रोज 6 तास किंवा त्याच्यापेक्षा जास्त जरी झालं तरी बस झालं. लॅबमध्ये कर, शेतात कर, बांधावर कर, आता छपरात कर दाद्या. 6 तासापेक्षा जास्त अभ्यास झाला पाहिजे. का तर 60+ मार्क मिळवायचे दाद्या. फाटून दरवाजे होते, लय फॉर्म येणार आहेत. आता सांगायला लागलोय, कॉम्पिटिशन खतरनाक आहे दाद्या. हा आता पहिले टार्गेट दाद्या, जे गणित बुद्धिमत्ता आहे ना दाद्या, गणित बुद्धिमत्ताचे किती प्रश्न आहेत दाद्या? 20 प्रश्न आहेत. किती प्रश्न? 20. आता पण सांगतोय, एमपीसीचा तुम्ही कुठला पण पेपर काढून घ्या, कुठला पण, गट क ब बी काय काढायचं ते काढा. जे गणित बुद्धिमत्ता असते ना दादा, एकदम भुरट असतं, भुरट. ह्याच्यात दमच नाही दादा. आत्ता पण सांगतोय, अजिबात दम नाही दादा, नीट सांगतोय. ह्या गणित बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला मी आत्ता पण सांगतोय, जुन्या बॅचेस घ्या. कांडका असेल, राडा, धुरळा, धिंगाणा, त्या बॅचेस आहेत ना, 3 महिन्यात त्यातलं गणित बुद्धिमत्ता जर केलं ना, मायकालाल 20ला 20 मिळवते ते. फक्त अट एक काय, लेक्चर नीट केली पाहिजे. तर जुन्या बॅचमध्ये 2,500 व्हिडिओ आहेत दाद्या. एवढं महाराष्ट्रात कोण देत नाही रे बाबा, जीव तोडून सांगायलोय. शेतकऱ्याचं पोरग आहे दाद्या. लपाछपी आपल्याकडे नाही. चेक कर, ॲप इन्स्टॉल कर, तू लाईव्ह क्लासेसमध्ये जा, वर तुला काच दिशे दिसलंच पाहिजे. 2,500 व्हिडिओ. गणित बुद्धिमत्ताला तुला व्हिडिओच करावं लागणार, ह्याच्या बाहेर काही सुद्धा करू नको दादा. हा आता जी बाकीचे विषय आहेत ना, काय दाद्या, राज्यघटना असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, अर्थशास्त्र असेल दाद्या, विज्ञान असेल, हा ह्या सगळ्यांचं वेटेड 15 मार्काचं वेटेज आहे. बरोबर आहे. करंट अफेअर आहे दाद्या. हा ओके. आपल्याला तू आत्ता पण सांगतोय, गणित बुद्धिमत्ता ज्या पोरानं व्यवस्थित गायकवाड सरची लेक्चर केली, ती आई शप्पथ सांगतो 20ला 20 मार्क पाडतो. चॅलेंज देऊन सांगतो. हा 20 मार्क तर हातात आली, 60 मधली 20 गेली दाद्या, राहिली 40 मार्क. किती? 40. आता ही जी 40 मार्क आहेत ना दाद्या, हा ही ह्याच्यामधनं. आणि ज्या पोरांना खरंच नीट केले ना भावा, आई शप्पथ सांगतो. अजून एक महत्वाची गोष्ट दाखवतो तुम्हाला. ही जो मी पीडीएफ कोर्स टाकलाय ना दादा, पीडीएफ कोर्स, थांबा जरा तुम्हाला दाखवतो इथं. हो, कम्प्युटरचे 70 प्रश्न दादा. पहिल्यांदा बघ इथं, लपाच तू घे नाही तर ना घे, त्याचं देणं घेणं नाही. तुला सांगतो काय, कुठं तर जाऊन लेक्चर खटा करण्यापेक्षा आपलं गायकवाड सरांचं लेक्चर दादा, पीडीएफचा कोर्स भावा. हो तुला दिसत असेल. कम्प्युटरचे प्रश्न दाद्या,
ही दाद्या बँकला सुद्धा एवढे अवघड विचारत नसतील दाद्या, तेवढे अवघड प्रश्न इथं दिलेत. काय दिले? कॅश मेमरी दाद्या सीपीयूच्या तुलनेत किती पट वेगवान असते, बँकलाच विचारते ती. तुला त्या लेवलपर्यंत प्रश्न दिलेत मी. पहिल्यांदा कम्प्युटरवर दाद्या कमीत कमी 500 प्रश्न आहेत ना, नॉर्मल लेवल दिले, नॉर्मल. जी नंतर अवघड म्हणून तिथं हे असते, पीडीएफ वर नाव असते, सर्वात जास्त अवघड म्हणलं ना फाटली पाहिजे दाद्या, त्या लेवलपर्यंत प्रश्न दिलेत. राज्यघटना असेल, इतिहास असेल, भूगोल, बारीक बारीक पॉईंट सगळं क्लिअर केलेत. इस्रोवर कमीत कमी मी 500 प्रश्न दिलेत दादा, कमीत कमी. तू पोलीस भरती कर, तलाठी कर, राज्यसेवा कर दादा, बँक कर. इस्रो बद्दल जर काय विचारलं तर पीडीएफच्या बाहेर काय येणार. जर तुला 1857चा उठाव आहे ना दादा, 1857च्या उठावात दाद्या ह्याच्यावर कमीत कमी प्रश्न किती असतील भावा माहिती आहे? पीडीएफ कोर्समध्ये 600 प्रश्न आहेत दादा. 1857च्या उठावावर 600 प्रश्न घेतले दाद्या. अजून ऍड करणार जे गव्हर्नर जनरल आहे का दाद्या, गव्हर्नर जनरलवर कमीत कमी 1200 प्रश्न घेतलेत. 1200. अरे दाद्या ह्याच्यावर 2 प्रश्न येतील, ह्या 1200 मधनं 2 प्रश्न येत नाहीत का दाद्या? हा, मुघल काळावर कमीत कमी 800 प्रश्न घेतलेत, ते पण काय काय स्टेटमेंट बेस्ड घेतलेत दाद्या. म्हणजे पोराचा प्री प्लस मेन्स अभ्यास झाला पाहिजे. जे बाकीचं जे 20 मार्क तुमचं आहे ना गणित बुद्धिमत्ता, तिथं मी तुम्हाला वेळ कामला 1000 क्वेश्चन दिले, तर सरळ व्याज चक्रवाढ 1500 क्वेश्चन घे, तुला काय सोडवायचं ती सोडू. 1 लाखाच्या वर जाऊ दे प्रश्न, काय प्रॉब्लेम. जी 40 मार्क आहेत ना दाद्या, ही 40 मार्क इतिहास, भूगोल, राज्यघटना, जे काय बाकी सब्जेक्ट आहेत ना, 40 मार्क तुझ्या पीडीएफ कोर्समधनंच क्लिअर झालं पाहिजे. 100% सांगतो. आता काय काय ठिकाणी दाद्या मानसशास्त्राचं दाद्या कोणाकडे प्रश्न पण नसते. मानसशास्त्राला दाद्या आई शप्प सांगतो, पुस्तकातलं वाचून दाद्या ह्याच्यावर लय प्रश्न काढला नाही दाद्या, 500 ते 600 प्रश्न काढले. आपल्याला लहानपणी पर्यावरण होतं दाद्या, पर्यावरणावर पण जरी प्रश्न आला 300-400 प्रश्न काढून ठेवलेत. फक्त पीडीएफ नीट वाचायचे. ही कशाचे दाद्या? आपल्या कम्प्युटरचे. बघा पुढं बघ, हा हो इथं काय दिले? पाईपलाईन हॅझर्डचे 3 प्रकार दाद्या. भावा ह्या लेवलचा प्रश्न येते ना. आपल्याला फक्त काय माहिती आहे, 1 GB म्हणजे किती MB? 1024 सर. 1 KB 1 MB म्हणजे किती KB सर? भया त्याच्या बाहेर ये, हटके विचार कर. कॉम्पिटिशन लय भया, तुला मी नीट सांगतोय. तुला कुणाला व्हिडिओ आवडणार नाही, कुणाला माझं बोलणं आवडणार नाही, पण जे रिअल आहे ते रिअल आहे. आपण लपाछपी नाही करत, जे आहे ते तोंडावर बोलतो. हा, आत्ता पण सांगतोय. ह्या लेवलचा प्रश्न आणले तर पुढं बघ काय येतं? नुमा आर्किटेक्चर म्हणजे काय दादा? हा भावा ही लेवल आहे पीडीएफची. आता ही नॉर्मल आहे दाद्या, हे छोटा ही शब्द दाद्या. अब तुझे दिखाता हूं क्या, थोडा धीर धर. फक्त महाराष्ट्रातले समाज सुधारक आहेत का दाद्या? हो 100 इथे दिसत असेल 100 प्रश्न दाद्या. ओपन करतो ह्या हो डिस्प्ले. चल, कुठली जाहिरात बिरात तसलं काय नाही, डायरेक्ट मुद्द्यात हात वर. फक्त गायकवाड अकॅडमी इथं माझा नंबर, विषय संपला. हा झालं. पहिल्यांदा बेसिक क्वेश्चन. हा हो, महाराष्ट्रातील समाज सुधारक किती आहे दादा? महाराष्ट्रातील समाज सुधारणा चळवळीचे जनक कोण मानले जातात? एकदम बेसिक पासून पहिलं 300-400 क्वेश्चन बेसिक, ॲडव्हान्स, परत 400 पासून पुढे झालं ना बाक दिशे दाद्या. म्हणजे पोराचा बेसिक टू ॲडव्हान्स प्री प्लस मेन्स सगळं क्लिअर व्हायचं कारण इथं. आपल्याला 1 लाखा प्रश्नामधलं दाद्या किती प्रश्न येणार आहेत दाद्या? 100 भया 100 येणार आहेत रे. हा, दुसरं काय करायचं मी तुला म्हणणार पण नाही, ह्या टॉपिकवर भर दे भया. तू फक्त पीडीएफ वाच, दुसरं काय वाचायची गरज नाही. आणि बॅच ह्याच्या व्यतिरिक्त काही करू नका. मी तुम्हाला आत्ता सांगतोय दाद्या. हो का, पुढं चल. पहिल्यांदा बेसिक 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 सगळं दिले दाद्या. म्हणजे पोरांना पण काय हो, जी कोण पोलीस भरती करते, वन विभाग करते दाद्या, ह्याच्यातनं पण क्लिअर होऊन जावं. भारतातील पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केली? सावित्रीबाई फुले, पंडित रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे. बस आपल्याला जे काम करायचंय ना दाद्या, ही वरच्या 40 मार्काला करायचंय. आणि लगा 40 मार्क 3 महिन्यात मिळत नाही. ती 1 वे मिळतील, 1 वे. हा, सगळं डॉटमध्ये मिळेल. घर बसल्या दाद्या वाचायचंय, अभ्यास फक्त करायचा. गायकवाड सरला फक्त गायकवाड सरची बॅच घ्यायची, पीडीएफ कोर्स घ्यायचा, व्यवस्थित वाचायचं दाद्या. करंट अफेअर तुला मी आत्ता पण सांगतो, ही करंट अफेअर बद्दल पोरांचा डाऊट असतो. करंट अफेअरचे 15 क्वेश्चन आहेत दाद्या. किती दाद्या? 15. बरोबर आहे. ह्या करंट अफेअरला दाद्या जेवढं मी ह्या कोर्समध्ये करंट अफेअरला ऍड करतोय, ह्या करंट अफेअरचे मोजून 3000 प्रश्न देणार आहे दाद्या. किती दाद्या? 3000 प्रश्न. पण ह्या 3000 प्रश्नामधले कमीत कमी पेपरला 8 ते 9 मार्काचा असणार आहे दाद्या. 8 ते 9 मार्काचा. आणि प्रश्न ॲज इट इज असणार.
ही बाकीचे 40 मार्काचे आहेत ना दादा, इतिहास भूगोल, ते सुद्धा प्रश्न ॲज इट इज असणार आहेत ना, आत्ता पण सांगतोय. त्यामुळं ज्या पोराचं बाबा स्वप्न आहे दादा तलाठीला पोस्ट काढायची, ही PDF कोर्स तुझी जिंदगी बदलणार. आणि तुला एवढे क्वेश्चन नवीन मिळणार आहे ना मास्तर, असे पण प्रश्न पेपरला येतात का, ही 100% होणार. त्यामुळे तू ठरवायचं काय करायचं काय नाही. हां, एवढा PDF कोर्स आणि बॅच मालदार पोस्ट लगेच मिळून जाईल, 100% चॅलेंज देऊन सांगतो. ज्याला बाबा ही PDF कोर्स पाहिजे ना, हा नंबर आहे माझा 7057969327, ठीक आहे. आणि हा PDF कोर्सचे झेरॉक्स मारता येत नाही दादा, का तर आम्ही इथं टायपिंगवाल्याला कच काढून पैसे दिलेले असतात दादा, हां, फाटले पैसे देऊन. का तर महाराष्ट्रातला सगळ्यात स्वस्त PDF कोर्स काढायचा होता, का तर पोरांनी नाव घेतलं पाहिजे. मास्तर इथं कर्ज होऊ द्या मास्तरला, काय नाही, नाव इम्पॉर्टंट. हां, एकदा बोललं की बोललं झालं. आणि हे जे PDF आहेत ना फक्त तुम्हाला गायकवाड अकॅडमी ॲपवरच मिळतील, बाकीकडं कुठंही तुम्हाला व्हॉट्सअपला टेलिग्रामला हा PDF भेटणार नाही. आम्ही कष्ट करून काढणार दाद्या, बाकीचं आमची क्वेश्चन कॉपी करणार. हां, ठीक आहे. माझ्या पुस्तकाबद्दल पण असंच झालं, SSGD आणि रेल्वेच्या पुस्तकात लय मोठे क्लासवाले दादा ॲज इट इज SSCGD मधला रेल्वेमधला प्रश्न घेतले दादा त्यांनी. हां, ठीक आहे, त्यांनी मोठी होती दादा, आम्हाला काय बोलता येत नव्हतं, का तर गरीब माणूस आहे आम्ही. हां, आमचं सबस्क्रायबर कमी आहेत दाद्या. हिथं असलं होणी म्हणून दाद्या फक्त ॲपवर तुझा झेरॉक्स काढायला येणार नाही, परत विचारू नका, ठीक आहे भावांनो. का तर लय पैसे जाते तर जेव्हा टायपिंगवाल्यांना तुम्ही विचारायला गेलं ना तेव्हा तुम्हाला समजेल भावांनो. हां, फक्त तुम्हाला ॲपवर मिळेल. ह्या नंबरला 199 रुपये पाठवा आणि स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवा, हेच आहे दादा. दुसरं तुम्हाला मी काही सुद्धा सांगणार नाही. एवढं वाचा, तलाठी व्हा, नाही झालं तुझं 199 महागारी देतो. अजून काय पाहिजे बोल, ठीक आहे बाबा. चालेल, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांग. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला, ठीक आहे. धन्यवाद. आणि हा व्हिडिओ शेअर कर, ठीक आहे. धन्यवाद बाबा.